शेळगी नाल्याचे महापालिकेने केलेलं खोलीकरण बेकायदेशीर, शेतकऱ्यांचा आरोप। या बातमीचे प्रायोजक सोलापूरचं हक्काचं मार्केट साई सुपरमार्केट, सोलापुरात 6 शाखा। सोलापूर महापालिकेने अवंतीनगर येथील यशनगरमध्ये शेळगी नाला वळवण्याचा आरोप करत 380 मीटर लांब जे खोदकाम सुरू केलंय ते बेकायदेशीर असल्याचा आरोप या भागातील शेतकऱ्यांनी केलाय। आम्ही 50 ते 60 वर्षांपासून या भागात शेती करतोय, आजवर कधीही इथे नाला नव्हता। महापालिकेने आम्हाला काही जणांना फायनल लेआउट करून प्लॉट विक्रीची परवानगी देखील दिली आहे। असं असताना आता नुकसान करून आमच्या प्लॉट तसंच शेतातून जे खोदकाम सुरू आहे ते बेकायदेशीर आहे असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे। शशिकांत कांबळे या 6 कमानीच्या पुढील माझी स्वतःची मालकीची जमीन आहे। या आपत्कालीन व्यवस्थापनाच्या खाली जी कारवाई झाली ही आम्हाला कोणताही सूचना न देता डायरेक्ट आदेश काढून आमचं म्हणणं न विचारता एवढं मोठं आमचं नुकसान केलंय। साधारणतः आमची खरेदी 1969ची आहे, त्यामध्ये 70 पासून आम्ही ह्या जमिनीवर विविध पिके घेतलेले आहेत। तसं प्रत्येक उतारावर आमची नोंद आहे। कॉर्पोरेशनच्या मते हा नाला वळवला हे तर खोटा आरोप आहे, कारण टीपी नकाशामध्ये आमच्या जमिनीमध्ये कोणतंच नाल्याचं क्षेत्र दाखवलं गेलं नाही किंवा नाहीच आहे। टीपी या पूर्ण हा टीपी नकाशा तो संसदेमध्ये मंजूर होतोय। जर का टीपी नकाशामध्ये असलं असतं तर तुम्ही ते कारवाई करणं योग्य होतं, पण निसर्ग प्रवाह इकडे येतोय हे चुकीचं कसं वाटतंय? चुकीचं सांगायचा हेतू असा आहे की हिची जी उंची आहे, या जमिनीची उंची 15 फूट उंच आहे आणि तिकडचा जो भाग आहे यशनगरचा तो 15 फूट खाली आहे। त्यामुळं जो येणारा प्रवाह उलटा कसं येऊ शकतो, तो चढावर जाऊ शकत नाही। आणि जो नाला वळलेला नाला आहे तो पूर्वीच्या ह्याच्यामध्ये आहे तसा आहे, आम्ही वळवलेला नाही आहे। तो 100 वर्षापासून तो वळलेला आहे। आणि तुम्ही जर 1926चा जरी नकाशा बघितला त्यामध्ये वळलेला नाला आहे। पहिल्यांदा तर प्रथमतः त्यांनी खोटा आरोप आमच्यावर केला आहे। गाव नकाशा, तुमचा सर्वे नकाशा, तुमचा जमीन मोजणी नकाशा, आमचं सनद ह्यामध्ये कुठंच नाल्याचा उल्लेख नाही। हे कुठल्या गोष्टीवर तुम्ही आमच्या एवढा मोठा अन्याय केला आहे। आम्ही एकतर मागासवर्गीय आहे, त्यामध्ये आम्हाला जमीन कुठं तर मिळालेली आहे। आमच्या 1.5 एकरचं माझं नुकसान झालं आहे, जाणून बुजून तुम्ही करत असाल। यामुळे आम्ही आयुक्तांना परत विनंती करतोय, आपण टेक्निकली ह्या विषयीचा विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा। तसं आम्ही कोर्टामध्ये गेलोय ऑलरेडी, आम्हाला आमचं केस फेटाळली नाही, फक्त त्या दिवशीचा आम्हाला फक्त स्थगिती आमची थांबवली नाही, पण 10 तारीख आम्हाला मिळाली आहे। आम्ही आमचं म्हणणं मांडून आम्ही न्याय मागू। आम्हाला एवढंच सांगणं आहे की आयुक्तांनी ह्या काय ज्या यशनगरमध्ये पाणी आलंय त्याचं टेक्निकल तुम्ही मोजमाप करा, कारण त्याच्या रेड बॉन्डवर सुद्धा बांधकाम झालेलं आहे। लेआउट मंजूर तुमचे अधिकारी जबाबदार आहेत, या सगळ्याला अधिकाऱ्यांनी सह्या केलेल्या आहेत। अहो टीपी जर तुम्ही मंजूर होत नाही, टीपी जर तुम्ही मान्य करत नाही, मग तुम्ही कोणाच्या गोष्टी मान्य करता? बरं, आपत्कालीन कसं आहे आता व्यवस्था तिथं सध्या परिस्थिती आहे का त्याचे पण तुम्ही विचार करावा। आपत्कालीन व्यवस्थापन हा पाऊस 100 वर्षापूर्वी एवढा मोठा झाला आहे, 100 आणि हे पाणी तर सगळीकडेच गेलेलं आहे। आणि माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला जर नैसर्गिक नाले ओपन करायचे आहेत ना, शहरातले सगळे नैसर्गिक नाले ओपन करा। न्याय हा सगळ्याला पाहिजे। ॲडव्होकेट शशांक साबळे आज रोजी 6 कमानी या ठिकाणी शेळगी नाल्याच्या प्रवाह पूर्ववत करून देण्याच्या प्रक्रियेला महानगरपालिकेने जी सुरुवात केलेली आहे त्या तांत्रिक बाबींमध्ये तर त्यामध्ये बरेचसे अडथळे आहेत। जो त्यांनी अल्टरनेटिव्ह रिसोर्स चालू केलेला आहे त्याच्यामध्ये जमिनीची उंची आणि पाण्याचा प्रवाह, नैसर्गिक प्रवाह कशा पद्धतीने वाहला जातो त्या बाबतीतलं बेसिक हायड्रोलॉजिकल ॲनालिसिस महानगरपालिकेने केलेलं दिसत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, 6 कमानीच्या खालचा जो ब्रिज आहे आणि शेळगी नाला जो यशनगर भागातून वाहत येतो, शेळगी नाला जिथून 6 कमानीपासून 14व्या कमानीकडे वळलेला आहे, तर त्या ठिकाणी जवळपास 18 ते 20 फूट उंच भराव आहे। तो भराव पूर्णपणे फोडून
6 कमानीच्या खालून ब्रिज खालून पाणी काढणं हे अत्यंत खर्चिक आणि तांत्रिकदृष्ट्या अशक्य बाब आहे. परंतु असे असताना देखील महानगरपालिकेने 6 कमानीच्या खालून तो भराव न फोडता उर्वरित या ठिकाणच्या असलेल्या शेतकऱ्यांच्या असलेल्या शेतीतून पूर्णपणे नाल्याचा प्रवाह नेलेला आहे. यामध्ये तांत्रिक बाबी सोडता कायदेशीर बाबी अशा आहेत. महानगरपालिकेने डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टखाली त्यांच्याकडे असलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून सदर त्यांना 3 दिवसाच्या आत नाला खोदून घ्यावा, त्याच्या झालेल्या खर्चाच्या पावत्या द्याव्यात आणि झालेल्या कामाचे त्यांना फोटोग्राफ्स द्यावेत अशा पद्धतीचा आदेशच दिलेला आहे. वास्तविक पाहता सुप्रीम कोर्टाने बऱ्याच ठिकाणी असे नमूद केलेलं आहे की कुठल्याही कामाची तुम्ही डिस्ट्रक्शन करताना किंवा कोणाच्याही शेतीतून कुठलंही बांध तुम्ही किंवा कुठलंही एन्क्रोचमेंट करताना किंवा कुठल्याही प्रकारे त्या शेतीमधून कुठल्याही पर्यायी मार्ग काढत असताना 15 दिवसाची नोटीस देणं हे बंधनकारक आहे. त्या गोष्टीचा अवलंब केलेला या ठिकाणी दिसत नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये टाउन प्लॅनिंग जी महानगरपालिकेचीच एक ऑथॉरिटी आहे, त्यांनी याच्यामध्ये काही भागातल्या शेतींना अंतिम लेआउट दिलेला आहे, ज्याला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी देखील आहे. दुसरी गोष्ट, ज्या शेती बाधित आहेत त्यामध्ये काही ठिकाणी प्राथमिक मंजुरी देखील दिलेली आहे. त्या प्राथमिक मंजुरीमध्ये अंडरग्राऊंड वॉटर सर्क्युलेशन सिस्टीम म्हणजे नळ चालवण्यासाठी जे काही पाईपलाईन आहे ते केलेले आहेत. त्यानंतर ड्रेनेज सिस्टीमसाठी अंतर्गत पूर्णपणे पाईपलाईन केलेली आहे. हे डेव्हलपमेंट महानगरपालिकेच्या दिलेल्या परवानगीमधूनच झालेले आहेत आणि महानगरपालिकेच्या दिलेल्या परवानगीमधूनच या गोष्टी घडलेल्या आहेत. मुळात पाहता इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं एक वास्तविकपणे असं आहे की गेल्या 50 ते 60 वर्षात 1960 पासून खरेदी केलेल्या शेतींमध्ये या ठिकाणी कधी नैसर्गिक नाला नव्हता, पाण्याचा ओढा नव्हता, त्यांनी कुठलाही भराव कशाही पद्धतीने इथं टाकलेला नाही आहे असं म्हणणं असताना देखील या ठिकाणच्या 1976च्या टोपोग्राफिक नकाशामध्ये जी काही तरतूद आहे फक्त त्या एका नकाशाच्या आधारावर हे पूर्णपणे काम केलेलं आहे. त्यानंतरचे सबसिक्वेंट नकाशे बघितले, टोपोग्राफिक बघितलं, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे ही कुठल्याही या नाल्याची किंवा या शेतातून नाला जातोय याची कुठेही नोंद दिसत नाही. आणि इतर ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या बघितल्यानंतर अत्यंत खर्चिक पद्धतीने 380 मीटर हा नाला पूर्णपणे परत पुनरुज्जीवित करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता यशनगर आणि अवंतीनगरच्या मध्यभागामध्ये जिथं फॉरेस्ट लँड आहे त्या ठिकाणाहून हा जर नाला वळवला असता तर ती फॉरेस्ट लँडमधूनच नैसर्गिक नाला हा तिथून वळवला असता आणि तिथं अगदी 50 ते 100 मीटरमधून काम झालं असतं. यामध्ये हवाई सर्वेक्षण झालेलं नाही आहे असा एक माझा प्राथमिक अंदाज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हायड्रोलॉजिकल सर्व्हे झाला नाही हा दुसरा अंदाज आहे. तिसरी गोष्ट, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा फक्त टोपोग्राफिक नकाशा घेण्यात आला, पण जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामधून त्यांचे जे काही लँड सॉइल्स आहेत त्याचे जे काही सॅम्पल्स घेणं होतं, बोअरपिट्स घेऊन त्याच्यामधनं जे वर्कआउट करणं गरजेचं होतं ते केलेलं नाही आहे. कारण इथं जर बघायला गेलं तर ही पूर्ण ब्लॅक कॉटन सॉईल आहे. यामधनं पाण्यात प्रवाहित होण्यापेक्षा पाणी त्या ठिकाणी झिरपून या नाल्याच्या आजूबाजूची जवळपास 100 ते 200 मीटर जमीन ही पूर्णपणे क्षारपड आणि पूर्णपणे हे दलदल होण्यासारखी आहे. ही गोष्ट महानगरपालिकेने अधोरेखित करून लक्षात घेणं गरजेचं होतं. त्यानंतर यामधून वॉटर पर्क्युलेशन थांबवण्यासाठी महानगरपालिकेला वॉटरप्रूफिंग करायची वेळ आली तर त्यासाठी बराचसा खर्च होणार आहे. मुळात पाहता ॲक्विजिशन झालेला 25 मीटरचा ओढा वगळता यामध्ये आजूबाजूचा जेवढा क्षेत्र प्रभावित होणार आहे याचा अभ्यास यामध्ये झालेला नाही आहे. उराला विरोध कुठल्याही प्रकारे कुणी करू नये हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे, हे हायकोर्टाचं देखील म्हणणं आहे. हायकोर्टाच्या प्रत्येक गोष्टीचा मान सन्मान आम्ही ठेवतोय, पण आम्ही ज्या गोष्टी देतोय त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट तांत्रिक बाब बघणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, नैसर्गिक पाण्याचा प्रवाह हा उंचीकडून खोलीकडे असतो. आज महानगरपालिकेने काम जे चालू केलेलं आहे ते उंच भाग खोदतायत आणि खोल भाग अजून खोल ठेवलेला आहे. त्यामुळं थोडक्यात बघायला गेलं, सामान्य बोलण्याच्या भाषेमध्ये गेलं तर प्रत्येक माणसापर्यंत हा मेसेज पोहोचवायला गेलं, डोंगर खोदून त्या खालून पाणी नेण्यापेक्षा डोंगराच्या पायथ्यातून पाणी जर दुसरीकडून घेऊन गेलं असतं तर आदिला नदीच्या प्रवाहाला 14 कमानीखाली या ठिकाणी जोडलं असतं. ते अत्यंत संयुक्तिक झालं असतं, कोणाची शेतजमीन बाधित झाली नसती. रेल्वेचा देखील पूल त्यांनी खालून खोदलेला आहे, ड्रिलिंग मशीननी त्यांनी खोदलेला आहे. रेल्वेच्या स्ट्रक्चरला काही अंशी धोका देखील निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. हा सर्व उपद्व्याप करण्यापेक्षा फॉरेस्ट लँडमधून त्यांनी जर तो नाला तिकडच्या तिकडं प्रवाहित केला असता तर सोलापूरमध्ये पूरही आला नसता, इतरही गोष्टी झाल्या नसत्या, तांत्रिक बाबी झाल्या नसत्या आणि कायद्याच्या एवढ्या अडचणी निर्माण झाल्या नसत्या. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.